येताना अस्मिता गाडी चालवणार. यस, हे माझं डायरेक्टली मनातलं बोललास तू. चला आता बघा तुम्ही अस्मिता गाडी कशी चालवते. मी थोडस स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आता सीन असा आहे की मी मूवीला चाललो होतो, एका मीटिंग मध्ये अडकलो. मूवी 9:40 होती आणि आता 9:48 झाले ते. आणि आलेल्या मॅडम एवढा माझ्यावर आसन करणार. थांबा जरा पटकन बघा आता तुम्ही जरा. उशीर करायचं आणि मलाच उलट बोलायचं ना. किती हुशार असशील तू. मला माहिती होतं तू आल्याला चालू होणार आहे म्हणून मी चालू केलं. अरे खरंच सॉरी बच्ची, खरंच सॉरी. सॉरी, इट्स ओके. मी सॉरी बोल असं नाही म्हणते तुला. काय म्हणते तू? चुकी करायची मला. अरे ते सगळं जाऊ दे यार बच्ची. तू किती क्यूट दिसते आज माहितीये का. ओ आता लाडीगडी लाव. अरे खरं लाडीगुडी काय लावायचे. गाईज कमेंट करा अस्मिता क्यूट दिसते का नाही. राव तिला मी कधी पण हे केलं ना, तिची स्तुती केली की तिला असं वाटतं की यार हा नुसता काहीतरी बच्चनच देतो. पण बच्ची खरंच क्यूट दिसते. तो क्यूट दिखताय तो दिखताय. बाई बोला बापू दिखताय तो दिखताय. और अस्मिता क्यूट दिखताय तो दिखताय. आणि तुला एक सांग सीन 9:40 चा मूवी होता. 10 मिनिटं लेट आहे ऑलरेडी आपण. ऐक ना, मिनिट अरे 40 इथंच झालंय घरी. नाही पण काही सीन नाहीये कारण की जो पीव्हीआरचा असतो ना, सॉरी आयनॉक्स वाला असतो ना, तर तो 15 मिनिटं लेट असतो. पण किती गडबड होती हे नेहमीच असं आहे. अरे जेव्हा मूवी चालू होत तेव्हा ऑल टाइम सीन आहे की जेव्हा मूवी चालू होती ना तेव्हा आम्ही घरनं निघतो किंवा हे असं प्रत्येक वेळेस असतं. आणि थोडस तुम्ही क्वालिटी ऍडजस्ट करून घ्या कारण की आता लाईट नाहीये आणि आम्ही शूट करतोय ते महत्वाचं आहे भाई. आता शूट होत नाहीये काय सांगायचं तुम्हाला. आता तो एक सिनेरो जाऊ द्या. पण अजून एक विषय सांगू का तुम्हाला. आज येताना अस्मिता गाडी चालवणार. यस, हे माझं डायरेक्टली मनातलं बोललास तू. अस्मिता गाडी चालवणार. आणि जर तुम्ही हा ब्लॉग बघताय तर मित्रांनो अस्मिताला गाडी येते. आणि तुम्ही जर ब्लॉग नाही बघत आहे फुटेज कधीतरी बाहेर येईल मग तुम्ही बघून. डायरेक्टली एवढं. आणि काय माहितीये का, तो जो मला शिकवणार होता ना तो खूप प्रेमाने शिकवत होता. हा मला शिकवतो एवढं ओरडतो का मला असं वाटतं गाडी सोडावी का. त्याला पैसे भेटतात ना भाई प्रेमाने शिकवायचे. आपल्याला पैसे थोडी भेटतात. आपण डायरेक्ट हे शिकवतो एकदम प्रॉपर आपल्याकडे. अरे आपण जो ड्रायव्हिंग शिकाय ना वो बहुत क्वालिटी शिकाय. पण मित्रांनो जाऊ द्या. आता सीन असा आहे की सिग्नल माझा सुटला होता आणि सुटून परत लागला. आता मी थोडासा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो इंटरव्हल मध्ये. तुम्ही आता थोडस वेट अँड वॉच गाईज. आता आणि आता कॅमेरा ठेवल्यानंतर ही मला अजून लय बोलणार मध्ये. कॅमेरा समोर जास्त नाही बोलली बघा. बोलणारच म्हणते. बोलणारच आहे गाईज. येतच टाइम झालाय. किती धावपळ आता किती जायचं पटापट शिकवायचं. आम्ही गेलो तरी तिथं मूवी चालू झालेलं नसेल 100% सांगतो. अरे जिंदगीत निवंत लोक सगळ्यांनी कमेंट करा मित्रांनो की सांगा निवंत लोक ती असतात ज्यांच्याकडे काम नसतं भाई. आपण निवंत नाही म्हणजे आपल्याकडे भरपूर काम आहेत. आपण खरंच खूप लकी माणसं आहे की आपण निवंत नाही. अस्मिताने आता येताना एक ब्रँड शूट करून आलेली आहे. मी माझ्या 2 मीटिंग्स करून आलेले. माझं एक अपकमिंग प्रोजेक्ट सुरू आहे. स्वयंपाक पण केलेला माझा. सगळे केले बघा. माझं एक अपकमिंग प्रोजेक्ट आहे. सो त्याचं मी काम करायला गेलो होतो आणि ते पण एकदम गुड झाले. सो पब्लिक जाऊ द्या यार. थांबा 2 मिनिटं सिग्नल पण सुट. आता तुम्हाला सांगतो बॅग चेकिंग केली तिकडे. दाखव जरा बॅग वर. ही बॅग आहे अस्मिताकडे. एव्हरी टाइम एव्हरी मुवमेंट ह्या बॅग मध्ये काहीच नसतं. का तुम्ही या मुली बॅग घेऊन करता. हा कधी पण तुम्ही कधी. अरे काय फोन पण हातात असतो फ्लेक्स मारायला. पण भाई मला कळतच नाही. अरे पण माझं काय म्हणणं आहे की जर त्या बॅगा युजच होत नाही तर तुम्ही काय घेऊन फिरताय. अरे कशाला काय काय असतं. नाही कशाला ठेवायचं नाही सगळ्या गोष्टी खिशात ठेवा भाई. अरे भाई पोराचा खिसा फक्त चेक केला ना. तुम्ही काय ठेवणार. आम्ही ठेवतो मोबाईल चार्जर पैसे ठेवतो सगळे ठेवतो. आम्हाला नाही लागत पाहिजे लिपस्टिक. आम्हाला बंप अलिबाबाच्या गुफामध्ये आलोय. चला गाईज पिक्चर सुरू झालंय. सो मित्रांनो नेहमीप्रमाणे पॉपकॉर्न घेतले मोठं ऑल लार्ज. आता ही मला म्हणते एवढं मोठं कशाला घेतलं तू खात नाही. मी सगळं संपल्यावर दाखवणार की मी 100% फिनिश केलंय. मला पॉपकॉर्न फुल आवडतात. पण एक विषय सांगू का, ते जे आम आदमी पार्टीचे खासदार आहेत ना राघव चड्डा, त्यांना माझं निवेदन आहे तुम्ही जर आहे ना हा पण विषय उचला. खूप महाग, खूप म्हणजे खूपच महाग.
750 रुपयाला जर हा डब्बा देत असतील, 750 मस्तपैकी मटन बिटन खाऊन एकदम चटन चुटन झालो असतो मी. अरे 100% भाई, एवढे पैसे जर तुम्ही पॉपकॉर्नला घेताय, ते एवढे पॉपकॉर्न माझी बायको मला फक्त 45 रुपयामध्ये बनवून देते घरी बरं. पण काय विषय नाही, इथं आल्यानंतर हे थोडंसं असं, हे कसं आहे, इथं आल्यानंतर थोडा माज मोडल्यागत वाटलंच पाहिजे. आणि 2 पॉपकॉर्न ओनली 250. खोला दरवाजा. मीच घाबरलो. थांबा जरा, आता इथं काही दिसत नाहीये, नंतर नको. हे बघा, सिगरेट बिगरेट पिऊ नका, लापड्याची रमणी होती. गाईज मूवी संपलेली आहे आणि आता खतरो के खिलाडीवाला सीन सुरू होणार आहे ना अस्मिता. मी म्हणलं होतं ना, मी पॉपकॉर्न अख्खे खातो, फक्त थोडेसे राहिले, एकदम थोडेसे राहिले. ती पण मूवी जरा छोटी होती, 4 तासाची असली ना 100% मी अख्खे खातो बाई, काय. आणि आज गाडी भरपूर घाण आहे, कारण की तिच्यावर कावळ्यांनी फुल मस्तपैकी शिष्य पार्टी केली, फुल शिष्य पार्टी, कावळे गँग फुल कावळ्यांनी राडा केलेला त्याच्यामध्ये. आता इथनं जरा बाहेर काढून देतो, नाही तर काय होईल माहिती आहे का, अस्मिता डायरेक्ट पोल बोलते. काय रे, शिष्य पार्टी भाई, बोले तो शिष्य पार्टी, बोले तो ग्रुप वाले शिष्य पार्टी. ये तो नया है, समथिंग न्यू. सच्ची में नया है शिष्य पार्टी. काय बोलशील तू. अरे काय भाई, खरं. आता पार्किंग मधनं काढतोय. तुम्हाला म्हणतो आजचा किस्सा काय माहिती का, आम्ही सारखं मूवीला आलो ना, गडबडीत वरती गाडी लावतो आणि संध्याकाळी मूवी संपली की इकडनं असं चढून बिडून लय तिकडं चालत जायला लागतो, लय वाईट घेतो. पण भाई, आज तुम्हारे भाई ने नीचे लगायला ना गाडी, दिला झाडी नीचे लगायला गाडी, मेरी जान, असा विषय. आता गाडी मी बाहेर काढलेली आहे आणि आता अस्मिता गाडीला ड्राईव्ह करणार आहे. पण थोडीशी इथं लोकसंख्या, जनसंख्या, मला इथं कसं आहे माहिती का, जनसंख्या अशी जास्त आहे या ठिकाणी, त्यामुळे मी जरा अस्मिताला आत्ता देत नाहीये. थोडंसं पुढे गेल्यानंतर मी गाडी देतो, तोपर्यंत तुम्ही लगे हो बघत राहा माझ्यासोबत अस्मिता आणि आकाशचा ब्लॉग. सो गाईज, फायनली ती वेळ आलेली आहे की अस्मिताच्या हातात गाडी द्यायची आहे. चला अस्मिता मॅडम, या तुम्ही या ठिकाणी. आता तुम्ही बघा, एवढी फाटले झाले, बेकार विषय झाला मला, आता लय भीती वाटत. एक नंबर चालवते अस्मिता गाडी, एक नंबर. चलो जल्दी, चला शिकते एक नंबर. चला आता बघा तुम्ही अस्मिता गाडी कशी चालवते. मी थोडस लाईट लावतो, थोडीशी. येस, देन अब मजा आएगा. चलो, काय केलंयस आता, आधी ते सांग. आधी सगळ्यात पहिले सांग मला की तुला गाडी चालवता येते? नाही. मग तू गाडी का चालवला बसली? तुम्हाला सांगतो, हिने ड्रायव्हिंग क्लास लावला होता, 5 दिवस क्लासला गेली, चांगली चालवायला शिकली होती आणि त्याच्यानंतर हिने क्लास ड्रॉप करून टाकला. काय गाईज, खूप प्रॉब्लेम्स होते. काय प्रॉब्लेम नव्हते, खोटं बोलू नको गाईज. मी आजारी पडली खूप, म्हणजे एवढी आजारी पडली की 2 महिने क्लासलाच नाही गेली. 2 महिने नाही गेली. मग गेलीच नाही. मग किती आले? 2 महिने झाले. मग सांग ना, तू तुला पण आठवत नाहीये. चल हा, 2 चल महिने. रे ड्रायव्हर, चल गाडी चला. बटलर गाडी चला, चल. असं मारतो की मला. गाडी चला, चल. जुल्फे मेरी खराब हो रही है ना रे. चल गाडी चालव, चल गाडी चालव. चल, काय करायचं आता ते सांग पहिले. पुढे गेली, याची चावी बी कुठे असते? चावी कुठे आहे? येतो तिकडनं, मी उतर खाली. अरे गाडीचा क्लच दाब, ते सांग मला. क्लच दाब, चल पटपट पटपट. या साईडला रे. हा क्लच आहे, तोच क्लच. हा क्लच दाब, क्लच दाब. झाली ऑटोमॅटिक चालू. आता काय करू? आता पहिला घेर टाक. अरे घेर टाक ना. टाकून देता येत नाही का? आता हँडब्रेक सोड. हे क्लच दाबूनच ठेवू ना? हा, खाली सोडायचं असतं, वर नाही. हे माताजी, हे का फस गया. इथं गाड्या बी किती यायला लागल्यात, बापरे. आता गाड्या नव्हत्या, अचानक गाड्या आल्या बाई. चला हळूहळू. हे सोड ना क्लच. हा क्लच हळूहळू.
आणि गाईज 3, 2, 1 चलो. सोड ना. हळू. हळूहळू गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गाडी बंद पडली या. अरे असं काय करते, सांग ना पटापट. अरे पाटापट काय नीट कर ना. गॅप झालाय. थांबा गाईज 5 मिनिटं, मी थोडस हिला परत एकदा ब्रीफ करतो आणि मग तुम्ही परत तुम्हाला दाखवतो. चलो. सो गाईज फायनली बच्ची लोग गाडी ऑन द वे अँड अस्मिता हॅज बीन ड्राईव्ह माय कार ऑल्सो. आणि या ठिकाणी खूप अतिशय असा सुंदर असा क्षण, कारण की अस्मिताची गाडी चालवत आहेत आणि या ठिकाणी सुंदर अशी त्यांची कला. या ठिकाणी गाडी 40च्या स्पीडला क्लच दाबून घेर टाका दुसरा. दुसरा घेर पाडलेला आहे गाईज. आणि या ठिकाणी आगा माया स्पीड ब्रेकर. हळू ब्रेक दाब. अरे ब्रेक दाब की. अरे मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. एवढं काय वायबल करतोय. अरे ब्रेक दाब. आता रेस कर ना. थांब ना जरा, एवढं बाई काय. त्या कप्पाळाला आले ते बाई माझं गाणे बिडे यायला लागले ना. अरे यार बाई. हळूहळू मला दिसला नाही. अरे तुला दिसलं नाही, अशीच माणसं नाही दिसायची. मी आतमध्ये जायचो बाई, गाडीचा मालक मी. हळू आता इथनं राईट मारायचं. पोलीस आहेत. हळू. चलो गाईस टर्न मारला असं तरी. चल सरळ कर. आगा वाया कसं आहे का नाद कळण. कसं आहे, सुट्टी नाही ना, विषयच ना. शिकवली का नाही बायकोला गाडी. आता कसं आहे, एक वेळेस नाही घेऊन दिली तिला नवीन साडी, पण शिकवली तिला डायरेक्ट गाडी. आता कसं एकदम ओके मध्ये. अस्मिता एकदम परफेक्ट ड्रायव्हिंग करते आणि हे बघून मला खूप मजा आलेली आहे गाईज. हे तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपरली गाडी चाललेली. फक्त थोडंसं हँडलला मला हात लावायला लागतं, कारण की मला रिक्स वाटते काय झालेलं. तर अस्मिताजी कसं वाटते तुम्हाला, मी या ठिकाणी एवढी सुंदर गाडी शिकवली. मागं 2 व्हीलर आली, 4 व्हीलर आली, थोडीशी साईडला घ्या. ओके, अस्मिताने साईड पण दिलेली आहे. बापरे, गाडी साईडने गेली. अरे बच्ची लोग टाली, सॉरी बच्ची लोग कमेंट करो उधर जाके, साला अस्मिता ड्राइव्स गुड. कसं वाटतं अस्मिताला? चांगलं वाटतं, बट मला परफेक्ट शिकायची सॉरी. तेव्हा मला असं कॉन्फिडन्स येईल नाही. येस बाळा, मी ब्रेकवर पण पाय ठेवलेला आहे. एवढं शिकवलंय मला, तेवढं मी करतेय ना का. तू फक्त मला असं नको करू. साईडला घे, थोडीशी मागणं गाडी आली. हा ठीक आहे. सो बच्चे लोक, आता बघा तुम्ही, अस्मिताने फायनली गाडी एकदम भारी आणि मस्त ग्रेट चालवते. आता मी एकदम कम्फर्टेबली बसलोय. याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की मी अस्मिताला खूप गोष्टींमध्ये खूप सरळ फक्त साईड नेट खूप गोष्टींमध्ये खूप तिला मोटिवेट करतो आणि खूप गोष्टी शिकायला प्रवृत्त करतो. पण ती खूप साऱ्या गोष्टी अर्धे शिकते आणि सोडते. हळूहळू ब्रेकवर पाठव. आता ब्रेकवर पाठव. आता कसं उतार आलाय ना, भीती वाटते जरा. कसं नवीन लग्न झालंय वगैरे, काय लापडायची रम नाही. आणि कसं आहे माहिती का, जीव धोक्यात घालून गाडीत बसणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. एवढी मोठी रिक्स बघा. काय सांगायचं बायकोला, ज्याला 4 व्हीलर चालवत येत नाही त्याच्या गाडीमध्ये बसणं म्हणजे किती मोठी रिस्क असते. तुम्हाला तर माहिती का नाही गाईज, कमेंट करा खाली जाऊन. आणि आता काय करा, ट्रॅफिक वगैरे सुरू झाले, सो तुम्ही थोडा वेळ थांबा. मी हळूहळू गाडी हे करतो आणि आम्ही पार्किंगला पोहोचलो की मग सांगतो मी. हळू ब्रेक आगा भाई. हो सो गाइज, लगे रहो ब्लॉग के साथ. और अस्मिता ने गाड़ी कैसी चलाई ये कमेंट करके बताओ. गाड़ी डिवाइडर में गई है बच्ची. डिवाइडर कसलं खोटं डायरेक्ट. अस्मिता खरं सांग, पण मी तुला गाडी चालवायला प्रॉपर शिकवली का नाही? त्या साईडला गाडी चालवायला प्रॉपर शिकवली का नाही? मजा येते का नाही? मजा तर येते, पण मी अजून म्हणजे प्रो नाही होईल तेव्हा मला अजून मजा येईल. थोडे प्रो नाहीये मी, थोडंच येते. अजून चांगलं शिकेल आणि मग मजा फील घेऊन चालवेल. गाईज कसं आहे, ऑन द वे गाडी सुट्टी नॉड 32च्या स्पीडला. वा बच्ची. आणि हा बघा येणारा साळा. अरे रत्तळे, तुला कळते का, मौतच्या कुबेच्या बाजूने गेलास तो आत्ता. तुला कळलं असतं काय झाले. दुसरा बी गेला. अरे बच्ची मम्मा हल्लू चलाओ, लपडी गिरम मी हो जाएंगी नाही तो पब्लिक गोळा. नंतर न बोला. आता ठेवतो मी. एवढी रिस्क काय घेणं बरोबर नाही. अस्मिताची ड्रायव्हिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी थोडा वेळ कंटिन्यू करतो. अस्मिताला प्रॉपर प्रशिक्षण दिलेलं आहे मी. आणि आता मी लाईट मध्ये आलो तर बघा एकदम प्रॉपर सीन आहे आणि एकदम भारी चालवते अस्मिता गाडी. मला खूप भारी वाटली, कारण की तिला प्रत्येक वेळेस तिचं कसं म्हणणं असतं की मी गाडी चालवतो लॉंग आम्ही जेव्हा ड्राईव्ह करत असतो म्हणजे नाशिकला वगैरे जाताना, तर तिचं म्हणणं असतं की मला खूप हळू ब्रेक क्लच दाब, ब्रेक दाब, हळू.
जाईल कसे आहे रिक्षा चौकात ना वा 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 कसली सुट्टी ना बच्ची. तर तिचं म्हणणं असतं की नाही का तू एकटाच गाडी चालवत असतो प्रत्येक वेळेस त्यासाठी प्रत्येक वेळेस आणि मग तिला चांगलं नाही वाटत की ती म्हणते मला गाडी चालवायला येत नाही आणि मग तू एकटाच चालवतो. तर मी पण शिकते म्हणजे तुला थोडंसं अर्धा तासाचं एवढं रिलीफ भेटेल. सो गाईज बघा अशी बायको पाहिजे. सो गाईज कडक. आता चलो अभी रखते है बाद में घर पे जाके बात करते हैं. आणि तुम्ही तुमच्या बायकोला अशा सगळ्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन देता का? आणि नसेल देत तर 100% द्या. रेस वाढवा कारण की अशानेच सगळ्या गोष्टी सुंदर होतील आयुष्यात. सो गाईज keep it up. बाय गाईज. सुखरूप पोचलेलो आहे मी घरी. सुखरूप एकदम सुखरूप पोचलेलो आहे मी माझ्या घरी. आणि ही अस्मिता, ही माझी गाडी. आणि हिला आता दार पण खोलता येत नाही. दार खोललेलं आहे. अस्मिताची खोलता येत नाही. मी ऐकलं आयुष पण आलेला आहे. आयुष बच्ची मम्मा कशी गाडी डायरेक्ट आपली दरवाजात. एक ड्रायव्हर आणलाय मी नवीन ड्रायव्हर ठेवलाय गाडीसाठी. डायरेक्ट जमा का? डायरेक्ट जमा ड्रायव्हर ठेवलाय. काय गाईज मी जरा थोडंसं इव्हेंटला जातो थकतो बिकतो ना तर माझ्यासाठी एक ड्रायव्हर मी ठेवलेला आहे. पर्सनल ड्रायव्हर ठेवलेला आहे. आयुष तुला माहिती का गाडीवर आपल्या ना कावळ्याने शिष्य पार्टी केली. शिष्य पार्टी कशी आहे? ओनली शिष्य पार्टी ऑल द वेज गाईज. शिष्य आयशा फुल आणली माहिती का. आणि आता तिथं चौकात बंद पडली तू खप. आणि नंतर काय केलं क्लोज दाबले. असलं जोरात रेस केलं भाऊ. माहिती डायरेक्ट बॅटरी झाले कपाळात. अरे डायरेक्ट डागात. सो पब्लिक आता तुम्हाला घ्यायला या पार्किंगला. सो गाईज आता मी गाडी लावतो पार्किंगला. हा कोणाला आता ह्यांना सोडून तुला घ्यायला येणार. परत त्या सानाचा एक भाऊ येणार आहे त्याला घ्यायला. गाईज आम्ही एक नवीन हे पिकअप आणि कुरिअर सर्व्हिस सुरू केलेली आहे. भेंडीची भाजी काय झाली गाईज. बायकोने भेंडीची भाजी मस्त केली. माझ्या वहिनीने भेंडीची भाजी केली एवढी भारी लागली. मी डायरेक्ट 4-5 चपात्या खाल्ल्यात माहिती. भेंडीची भाजी केली होती मग बायकोने. थांबा मी जरा थंबनेल एक फोटो काढतो. गाईज डॉगेश गँग आलेली गाईज. इथं भाऊ करायला लागले. डॉगेश अँड सन्स भाऊ करते ते. मला डॉगेशची एक गोष्ट आवडत नाही. मला डॉगेशची एकच गोष्ट आवडत नाही की भाई तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कुठलीही गाडी तुम्ही पकडू शकत नाही. आणि जर गाडी थांबली तर तुम्ही पळून जाता. मला ऍक्च्युली डॉगेश खूप आवडतात कारण की माझ्याकडे पण एक डॉग आहे ज्याचं नाव टायगर आहे. आणि भाई तुम्हाला खरं सांगू का आता अस्मिता गेली माझी एवढी बेकारी झाली होती ना एका टर्नला. तर माझी असली टर्र झाली होती ना. मी लय घाबरलो होतो आई शपथ. कारण की तिला गाडी थोडी येते पण भाई प्रॉपर नाही ना. आणि डायरेक्ट गाड्या बिड्या आल्या पण तिने प्रॉपर रिक्षातनं काढली. थोडं मला बरं वाटलं. आणि आता थोडं काचकन ब्रेक लावलं भाई मागणं गाड्या अंगवलंय बेकार. त्यामुळे मी मध्ये बंद करत होतो. पण गाईज खरंच खूप भारी गाडी शिकवते. आणि जर तुमच्या घरी पण वाईफ वगैरे असेल आणि तिला गाडी येत नसेल तर 100% तुम्ही शिकवा. कारण की जेव्हा तुम्ही लॉंग ड्राईव्ह करत असता किंवा लांब कुठं जात असता झोप वगैरे लागते. तर लेडीज गाडीत असते तुम्ही गाडी कुठं थांबून झोप वगैरे घेऊ शकत नाही किंवा आराम करू शकत नाही. सो त्या टायमिंगला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की कोण ना कोणतरी आजूबाजूला असावं ज्याला तुमच्या बॅकअप रिलीफसाठी तरी कार चालवता येत असावी. सो तो वाला हेतू होता आणि त्याच पर्पजने तिने गाडी चालवायला शिकली होती. आणि आता मला वाटतं शिकेल लवकरच. तुम्हाला काय वाटतंय गाईज कमेंट करून सांगा नक्की. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि काय मी म्हणतो अजून नक्की पुढचा ब्लॉग कशावर बघायला आवडेल तुम्हाला ते पण सांगा. मी खास तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवलाय आणि खूप मजा आली या ब्लॉग मध्ये गाईज. आणि गाईज या ब्लॉग मधला तुम्हाला कुठला पार्ट आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉग साठी रेडी राहा कारण की थोडेसे चेंजेस मी माझ्या कॉन्टेंट मध्ये आणतोय. आणि माझ्या साठी मी थोड्याशा गोष्टी नवीन चेंज केल्या ज्याने माझ्या ब्लॉगची स्पीड वाढेल किंवा काय एक्सेट्रा. सो गाइज एक्सेट्रा गायब हो रहा है मैं. बच्ची बम्मा है. मिलेंगे अगले ब्लॉग में. लव यू कीप सपोर्टिंग. बाय बाय. चलो जय महाराष्ट्र. और ये ब्लॉग देख रहे हो तो समझ जाओ भाई तुम्हारे भाभी को गाड़ी आता है तो मैं जिंदा है.